निवडणुकांच्या मुद्द्यावरून राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। इंदिरा गांधींचा आदर्श घेऊन सरकारनं निवडणुका घ्याव्यात असं राऊत म्हणाले। राज्यातील सरकार डरपोक आहे, निवडणुकांना घाबरतंय असा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय। तर संजय राऊत यांच्या टीकेला शिवसेनेचे अरुण सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। कोणाच्या बोलण्यानं कोणी डरपोक होत नसतं असं अरुण सावंत यांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊत यांनी निवडणुकांवरून सरकारवर निशाणा साधलेला होता। मागील 3 दिवसांपासून बऱ्याचशा महापालिकांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि सरकारला भीती वाटते निवडणुकीची, सरकार डरपोक आहे असा हल्लाबोल त्यांनी केला होता। संजय राऊत यांच्या या आरोपांना आता शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी उत्तर दिलंय। आणीबाणीनंतर प्रतिकूल वातावरण असतानाही इंदिरा गांधी निवडणुकांना सामोऱ्या गेल्या। त्या निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला, पण माझा पराभव होतोय म्हणून इंदिरा गांधींनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत किंवा निवडणुकीला सामोरं जायचं टाळलं नाही, लक्षात घ्या। म्हणून इंदिराजी असतील, पंडित नेहरू असतील, असे जे काँग्रेसचे लोकशाहीवादी नेते होते, त्यांच्या चरणांचं तीर्थ या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि त्यांचे जे आश्रित आहेत मिंध्यांसारखे, त्यांनी त्यांच्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं पाहिजे। दररोजच राहुल गांधीजी यांच्या चरणाचं तीर्थप्राशन करणारे आता आमच्या सरकारला हे सांगत आहेत की त्यांनी इंदिरा गांधीजी आणि पंडित नेहरूजी यांच्या पायाचं तीर्थप्राशन केलं पाहिजे। आता त्यांना एवढं सुद्धा कळत नाही की पंडित नेहरूजी आणि इंदिरा गांधीजी या सध्या हयात नाही, तेव्हा जे हयात आहेत त्यांच्या चरणाचं तीर्थ तुम्ही प्या जाऊन, आम्हाला धडे शिकवू नका। आणि आमच्या सरकारला डरपोक बुळचट घाबरट सरकार म्हणण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही। आमच्या सरकारने 2 वर्षापूर्वी तुम्हाला योग्य धडा शिकवलेला आहे, याच्यातून तुम्ही धडा घ्या आणि याच्या पुढे ठराविक शब्द वापरून बोलायचं, पुन्हा आम्हाला तुम्हाला सांगावं लागलं नाही पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।